आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या। राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यातील पिकांना फटका। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पंचनाम्यानं सुरुवात। कोकण, मध्य महाराष्ट्र शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। कर्नाटक लगतच्या समुद्रातील दाबाच्या क्षेत्राचा परिणाम। तर मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज। आज सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। हवामान विभागाकडून संभाजीनगर, सोलापूर आणि बीडलाही ऑरेंज अलर्ट। राज्यातील इतर जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट। ठाण्याच्या वंदना टॉकीज परिसरामध्ये पाणी साचलं। काही वेळेच्या पावसातच पाणी साचलं। पाण्यातूनच नागरिकांकडून मार्गाचा शोध। नवी मुंबईत पावसामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। वाशी, खारघर, बेलापूरमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ। कल्याण भिवंडीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। अचानक पावसाचा जोर वाढल्यानं घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ। वसई विरारमध्ये जोरदार पावसाची हजेरी। रात्रीपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। अवकाळी पावसामुळे आंबा, पपई, केळी पिकांचं मोठं नुकसान। अंधेरी परिसरात मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेत पाणी साचलं। अंधेरी सबवेत साचलेलं पाणी काढण्यासाठी पंपिंग मशीनचा वापर। पाणी काढल्यानंतर सबवे पुन्हा सुरू। मीरा भाईंदरमध्ये मुसळधार मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे घरी परतणाऱ्यांना मोठा त्रास। कांदिवलीत लालजीपाडा परिसरातील एसआरए इमारतींमध्ये पहिल्याच पावसात गळती। जय भारत एसआरए इमारतीच्या घरांना गळती लागल्यानं रहिवासी चिंतेत। पुण्यातील सिंहगड रोडवर अचानक आलेल्या पावसामुळे अचानक वाहतूक कोंडी। पहिल्याच पावसात नागरिकांची दाणादाण। पावसामुळे पुण्यातील अनेक भागातील वीज पुरवठा काही काळ खंडित। स्वारगेट बस स्थानकावरील वीज पुरवठा खंडित झाला होता। लाईट नसल्यानं प्रवाशांची गैरसोय। पुण्यात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। अप्पर इंदिरानगर परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। पुण्याच्या हिंजवडीमध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार। फेज 3च्या भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी। अनेक वाहनही पडली होती बंद। मुंबईच्या मालवणीत एक जुनं झाड कोसळलं। झाड कोसळल्यानं ऑटो रिक्षाचं मोठं नुकसान। अपघातात कोणीही जखमी नाही। धाराशिवच्या लोहारा इथे जोरदार पावसाची हजेरी। वेगात आलेल्या वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेची झाडं कोसळली तर घरावरील पत्रे उडाले। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे नाशिकच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं मोठं नुकसान। टोमॅटोसाठी आणण्यात आलेले पत्र्याचे शेड कोसळले। नाशिकच्या सिन्नरमधील वडझिरे, जायगाव, नायगाव, देशवंडी परिसरात सलग 4 दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस। टोमॅटो, मिरची, कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वर्धा जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात विजांचा कडकडाट। सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। सेलू तालुक्यातील तळोदी शिवारात वीज पडून व्यक्तीचा मृत्यू। वाशिमच्या मालेगावमध्ये विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस। अनेक गावांमधील वीज पुरवठा काही काळ खंडित। अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना। शेतातील झाडावर वीज पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा। सलग 9व्या दिवशी पाऊस झाल्यानं शेती कामांना फायदा होणार। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं पुनरागमन। तीव्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। कणकवली शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं। रस्त्यात पाणी साचल्यानं वाहनांना मार्ग बदलावा लागला। सोलापूरच्या बार्शीत वादळी पावसामुळे छत कोसळलं। बार्शी तहसील कार्यालयासमोरील कॅन्टीनचं छत कोसळलं। 1 जण जखमी तर 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा कोकण रेल्वेला फटका। कोकण रेल्वेवरील वेरवली बिलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळली। 2 तासानंतर दरड हटवण्यात यश। जळगावच्या यावल तालुक्यात शेतकऱ्यांनी केळीच्या बागेवर फिरवला रोटावेटर। 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील केळी बागा आडव्या झाल्या। नुकसानामुळे हतबल होत सकाळी गावात शेतकऱ्यांनी केळी बागेवरून रोटावेटर फिरवला। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी सुरेंद्र हसुरे आणि आशिष हसुरे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पुण्याच्या भोरमध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस। कच्च्या विटा भिजून विटांचा चिखल झाला। वीटभट्टी व्यावसायिक अडचणीत।
अकोल्यात काँग्रेस आमदार साजिद पठाण यांचा विद्युत विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना इशारा. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या वाढल्यानं नागरिक त्रस्त. नाशिक जिल्ह्यात MACCIA संघटनेकडून पाकिस्तानसह तुर्की आणि अझरबैजानची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय. व्यापारासह पर्यटनावर देखील बंदी घालण्याचा निर्णय महाराष्ट्रातील या व्यापारी आणि उद्योजकांच्या संघटनेने घेतला आहे. रायगडच्या पेण उपजिल्हा रुग्णालयातील अडचणींवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक. रुग्णालयात औषधांचा तुटवडा आणि रुग्णांना बाहेरून औषधं खरेदी करण्यास सांगितल्याचे प्रकार. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी. अंबरनाथ पालिकेवर भटक्या विमुक्तांचा मोर्चा. मूलभूत नागरी सुविधा देण्याची मागणी. आसूर ओढत वेधलं प्रशासनाचं लक्ष. नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आग विझवण्यासाठी अग्निशमक यंत्रणाची मुदत संपली. मुदतबाह्य असलेल्या अग्निशमक यंत्रणा आग लागल्यावर आग कशी विझवणार असा प्रश्न. नंदुरबार बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात घसरण. कांद्याला सुद्धा 1000 ते 1200चा दर. शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. नंदुरबारच्या शहाद्यात जुन्या खेतिया रस्त्याची दुरवस्था झाल्यानं परिसरातील रहिवासी आक्रमक. 4 दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी कार्यालयात जाऊन विचारला जाब.